बायकोच्या आई वडिलांसमोर आईची लाज वाटली आणि स्वतःच्या आईचा अपमान केला. पण जेव्हा मुलाला त्याच्या आईचे सत्य कळाले तेव्हा तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मुलगा मोठा झाला आणि त्याचे लग्न करून दिले. त्याला वडील नव्हते. त्याच्या आईने त्याला कधी त्याच्या वडिलांचा फोटो वगैरे दाखवला नाही. तो नेहमी हट्ट करायचा की त्याचे वडील कसे दिसायचे, पण त्याला त्याच्या आईने कधीच वडिलाबद्दल पूर्ण माहिती दिली नाही. ही कथा आहे अर्जुनची. तो आणि त्याची आई दोघे सोबत राहत. अर्जुन जसा जसा मोठा होत गेला तसा त्याला वडिलाबद्दल प्रश्न पडला. आता त्याचे वय लग्नाचे झाले होते आणि त्याच्या आईने एक मुलगी बघितली आणि त्याचे लग्न केले. अर्जुनचे लग्न सायली सोबत झाले. सायलीचे आई वडील चांगले शिकलेले आणि नोकरीवाले होते. ते जेव्हा अर्जुनच्या घरी पहिल्यांदा आले होते तेव्हा त्यांनी अर्जुनच्या आईला अर्जुनच्या वडिलाबद्दल थोडेफार विचारले, पण अर्जुनची आई त्यांना स्पष्ट काहीच सांगू शकली नाही. ते गेल्यावर अर्जुन त्याच्या आईवर रागावला होता. तो त्याच्या आईला म्हणाला, तू का माझ्या वडिलाबद्दल पूर्णपणे सांगत नाही? त्याची आई काही न बोलता बाहेर निघून गेली. थोड्या दिवसांनी अर्जुन, सायली आणि त्याची आई सायलीच्या माहेरी गेले. तिथे त्यांना निमंत्रण होते. सायलीच्या आई वडिलांनी चांगले कपडे घातलेले होते आणि अर्जुनच्या आईने जुनीच साडी घातलेली होती. ते सर्व बघून अर्जुनला त्याच्या आईची लाज वाटू लागली आणि तो तिथेच त्याच्या आईला जोराने बोलला. अर्जुनने त्याच्या आईचा अपमान केला होता आणि तो तिला म्हणाला, तू मला माझ्या वडिलाबद्दल काही सांगत नाही याचा अर्थ असा आहे की माझे वडील कोण आहे हे तुला माहित नसेल. अर्जुनचं असं बोलणं त्याच्या आईचं मन दुखावलं होतं आणि ती त्याला म्हणाली, मला नाही माहित तुझे वडील कोण आहे तर, कारण मी तुला मंदिरामधून उचलून आणला. तुला कोणीतरी सोडून गेलं तिथे. अर्जुन अनाथ होता. त्याचे आई वडील कोण आणि त्यांनी त्याला का सोडले होते हे कोणालाही माहीत नव्हते. जेव्हा त्याला सर्व सत्य समजलं तेव्हा तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्याने त्याच्या आईची माफी मागितली होती. त्याला आता त्याचे अश्रू आवरत नव्हते, कारण तो त्याच्या आईला असं काही बोलला होता की कोणी विचारही केला नसेल. पण जेव्हा त्याला सत्य कळालं तेव्हा तर तो हैराण झाला. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.